एका मांजरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून बाळाचा जीव वाचवला. शेवट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. रोहन आणि प्रिया एका छोट्या अपार्टमेंटमध्ये आपल्या 6 महिन्यांच्या मुलीसोबत काव्यासोबत राहत होते. त्यांच्याकडे काळी नावाची एक साधी मांजर होती. प्रियाने काळीला रस्त्यावरून जखमी अवस्थेत आणलं होतं. तेव्हापासून काळी घरातील सदस्यासारखीच होती. विशेषतः ती काव्याच्या पाळण्याजवळच झोपायची. एका दुपारी प्रिया गाढ झोपली होती आणि रोहन कामावर गेला होता. अचानक किचनमधील शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. काही वेळातच धूर बेडरूमपर्यंत पोहोचला. प्रियाला धुरामुळे गुदमरल्यासारखे झाले आणि ती बेशुद्ध पडली. काव्या पाळण्यात रडू लागली, पण धुराच्या लोटामुळे तिचा आवाज बाहेर जात नव्हता. काळीला धोक्याची जाणीव झाली. तिने आधी प्रियाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती हलली नाही. आग वेगाने पाळण्याकडे सरकत होती. काळीने आपला जीव धोक्यात घालून पाळण्यावर झेप घेतली. तिने काव्याच्या कपड्याचा कोपरा आपल्या जबड्यात घट्ट धरला आणि तिला पाळण्यातून खाली ओरगले. काळीने ताकदीने काव्याला फरशीवरून ओढत घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने नेले, जिथे धूर थोडा कमी होता. तिने दरवाजापाशी जाऊन जोरात ओरडायला म्हणजे म्याव करायला सुरुवात केली. शेजाऱ्यांनी मांजरीचा असामान्य ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांना घराच्या खिडकीतून धूर येताना दिसला. त्यांनी तातडीने दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना दिसले की काळीने बाळाला सुरक्षित कोपऱ्यात ठेवले होते आणि ती स्वतः आगीच्या झळा सोसत बाळासमोर ढाल बनून उभी होती. फायर ब्रिगेडने आग विझवली. काव्या पूर्णपणे सुरक्षित होती. फक्त काळीचे काही केस भाजले होते. जेव्हा प्रियाला शुद्ध आली तेव्हा तिला समजले की तिच्या लाडक्या मांजरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या बाळाला वाचवले आहे. प्रेम आणि कृतज्ञता फक्त शब्दांत नसते, ती कृतीत असते. प्राण्यांवर प्रेम करा, ते तुमचा विश्वास कधीच तोडणार नाहीत. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर अशा आणखी इमोशनल आणि इन्स्पायरिंग स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.